नमस्कार, एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। आणि उद्याचं यशस्वी आंदोलन करण्यासाठी आपण प्रचंड मेहनत घेत होतो, परंतु आज 4 वाजतापासून आज 4 वाजतापासून विश्राम भवन चांदूर रेल्वे येथे रेल रोको कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष नितीनजी गवळी आणि आम्ही सगळे विविध पक्षांचे सगळे मान्यवर, ज्यामध्ये सर्वच पक्ष, आदरणीय रावसाहेबजी रोठे हे त्या बैठकीला होते। त्यांनी सुद्धा अत्यंत पोटतिडकीने आपल्या गावामध्ये जबलपूर आणि शालीमार ह्या दोन्ही एक्सप्रेस थांबल्या पाहिजे यासाठी आत्तापर्यंत सातत्यानं रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत आपण सर्वांनी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला तो अत्यंत आपल्याला आनंददायी म्हणता येईल। 50% तरी त्या पत्रावरून आणि त्यांनी लेखी आश्वासन आपल्याला दिल्यावरून ते पत्र आम्ही सर्वांच्या समोर निदर्शनात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। ग्रुपवरून सर्वांना त्या पद्धतीची माहिती मिळणार आहे आणि हा एक विजयाचा जल्लोष उद्याच्या प्रसंगी आंदोलनाला जोपर्यंत शालीमारचा थांबा मिळत नाही, अधिकाऱ्यांनी आपल्याला पत्रान्वये त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहे। ते पत्र तुम्हा सगळ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळेलच, परंतु रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीनजी गडकरी, माफ करा, नितीनजी गवळी यांच्याकडून जे लेखी घेतलं त्यांनी, त्या लेखीमध्ये असं म्हटलेलं आहे की रेल रोको कृती समितीचा आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात येत आहे। ते याच अटीवर जोपर्यंत शालीमारचा थांबा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येत आहे। आणि ही बाब सर्व रेल रोको कृती समितीच्या सदस्यांनी मान्य केली। त्या ठिकाणी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी होती, त्या सर्वांनी मान्य केले। सर्व पत्रकार संघाची सगळी मंडळी होती, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मान्य केलं। आणि विशेष आपल्या चांदूर मधले जे रेल्वे बोर्डचे 5ही जे सल्लागार आहे, ते सल्लागार माननीय मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती, त्यांनी या मुद्द्याला पसंत केलं आणि मान्यता दिली। अशा पद्धतीची लेखी आपल्याला मिळालेली आहे। त्या लेखीच्या बाबतीत थोडा अभिप्राय या ठिकाणी सर्वच पक्षाचे मान्यवर ज्यांनी आजपर्यंत या आंदोलनाला पूर्ण करण्यासाठी सर्वच बाजूने सहयोग केला, ते सगळे 2-2 मिनिटाचा या ठिकाणी आपल्या ठिकाणी अभिप्राय ठेवणार आहे। तत्पूर्वी एक आनंद उत्सव म्हणून पेढे वाटायचा कार्यक्रम होईल, फटाके फोडायचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर आपण सर्वांचं अभिनंदन करून, कौतुक करून, आभार करून ह्या छोट्याशा कार्यक्रमाचा आपण अभिप्राय समारोप करूया। तेव्हा मी बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे महासचिव आणि वरिष्ठ पत्रकार मेंढे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला अभिप्राय ठेवावा। प्रत्येकाची मेहनत आहे। अरे भाई मला सगळे चालून विजय असो। बंडू रेल रोको कृती समितीच्या वतीने जे उद्याला होणार जे आंदोलन होतं, त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये की आज म्हणजे गेल्या 4 दिवसापासून सातत्यानं रेल रोको कृती समितीचे जे सन्माननीय पदाधिकारी सगळे हे सातत्यानं प्रशासन आमच्यासोबत संपर्क करत होते। त्या संदर्भामध्ये सातत्याने चांदूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आहे, रेस्ट हाऊसला हे मीटिंग झालेली आहे। त्या मीटिंगच्या अनुषंगाने आणि जो आपलं आंदोलन होतं ते आंदोलन इतकं तीव्र आणि प्रखर होतं की जोपर्यंत रेल्वेचा थांबा मिळणार नाही
तोपर्यंत हे आंदोलन मागे घ्यायचं नाही, ही भूमिका आपल्या रेल रोको कृती समितीची ठरलेली होती. त्या अनुषंगाने त्याचा प्रेशर्स हे प्रशासन आणि शासनावर पडलं. त्या निमित्तानंच आज ही अतिशय महत्त्वाची मीटिंग जे दुपारी 4 पासूनच सातत्यानं सुरू होती. रेल्वेचे अधिकारी आले होते आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबतही त्यांना सांगितलं की आमचं म्हणणं हेच होतं की आम्हाला फक्त 2 जे रेल्वेचे थांबे पाहिजे आहे, एक तर शालिमार आणि दुसरा आहे जबलपूर. तर त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपामध्ये ही सगळी माहिती दिली. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की शालिमारला तो म्हणजे मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे आणि पुढे त्यांना जे मीटिंग झाल्यानंतर ते त्यामध्ये आपल्याला थांबा देणार आहे. आणि जबलपूरचा आपल्याला फर्मली थांबा मिळालेला आहे जो 22 तारखेपासून सुरू होईल असे रेल्वे प्रशासन आपल्याला. जबलपूरचा जर शालिमार थांबा मिळाला नाही तर काय भूमिका राहील आपली? बघा, प्रशासनाने आपल्याला लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही रेल्वेचा थांबा देणार आहोत. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की बा आमचं जे मंडळ आहे 5 ते 6 मंडळमध्ये आम्हाला सगळ्या टेक्निकलीच्या दुरुस्ती करत न्यावं लागतात आणि त्यानुसार आम्हाला थांब्या संदर्भामध्ये आम्हाला ते दुरुस्ती करूनच मग ते थांबा देता येईल. तर ही गोष्ट त्यांनी का थांबवलं? जबलपूर जिल्हा शालिमार का नाही दिला, काय सांगा? ते शालिमार संदर्भामध्ये असं होतं की त्यांचं रेल्वे बोर्डाचं जे आहे ते टेक्निकल काही प्रॉब्लेम्स होते की त्यांनी आम्हाला सांगितलं की बा अशी कंडिशन आहे. आणि आम्ही बोलताना एवढं सांगितलं होतं त्यांना की आम्हाला तुम्ही महिन्याभरानंतर द्या, 15 दिवसानंतर द्या, 2 महिन्यानंतर द्या, पण आम्हाला रेल्वेचा थांबा पाहिजे. नाही, जेवढं जबलपूर महत्वाचं तेवढं शालिमार पण महत्वाचं आहे. त्यांना सांगितलं का तुम्ही? बिलकुल. आम्ही कसं पहिले तर आम्हाला जबलपूरच्या साठी त्यांनी लेटर दिलं होतं, पण आम्हाला शालिमारचा सुद्धा थांबा पाहिजे होता. म्हणून आम्ही थांबलो की जोपर्यंत तुम्ही आम्हाला शालिमारचा थांबा देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाचं आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार नाही. पण हे दोन्ही याचं जेव्हा त्यांनी थांब्याचं आम्हाला लेखी स्वरूपामध्ये दिल्यानंतरच आम्ही त्यांना सांगितलं की आमचं आंदोलन आम्ही रेल्वे रोको कृती समितीच्या सर्वानुमते त्याला मान्यता दिल्यानंतर आम्ही तो आंदोलन आम्ही स्थगित करता अशा प्रकारचं आम्ही लेखी त्यांना दिलं. जबलपूर भेटला आणि शालिमारने भेटला तर पुढची भूमिका काय राहील? बघा, महत्वाचं आमची रेल रोको कृती समितीची मागणीच काय होती की जे कोरोनाच्या काळानंतर जे रेल्वे थांबलेले होते, बंद झाले होते, ते सुरू करण्यासाठी होते. भविष्यामध्ये रेल रोको कृती समिती जे काही आंदोलन ठरवल त्यानुसार ती पुढची भूमिका ठरणार आहे. सगळे पदाधिकारी आहेत त्यांचा सुद्धा मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे चांदूर रेल्वेचे सगळे जे व्यापारी संघ आहे, चांदूर रेल्वेचे सर्व रहिवासी आहे, विद्यार्थी आहे, या सगळ्यांचा आंदोलनामध्ये हा सहभाग होता. आणि समितीचा, रेल रोको कृती समितीचा, यानंतर माजी नगरसेवक, तत्पर कार्यकर्ते आणि रेल्वे बोर्डचे सल्लागार माननीय बटरे आपला अभिप्राय ठेवतील. जुर्म जोर की टक्कर में जोर की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. या संघर्षात्मक पवित्रा आज आपल्या चांदूर रेल्वे शहरातर्फे रेल्वे रोको कृती समितीतर्फे घेण्यात आला होता. त्या रेल्वे रोको कृती समितीला संबंध चांदूर रेल्वे शहरातूनच नाही तर तालुक्यामधून भरपूर मोठा प्रतिसाद मिळाला होता. उद्याचे होणारे आंदोलन हे न भूतो ना भविष्यती अशा प्रकारचे रेल्वे रोकोचे आंदोलन होणार होते. परंतु गेल्या 2 दिवसापासून सतत रेल्वे रोको कृतीचे समितीचे सदस्य तसेच शहरातील इतर प्रतिष्ठित लोक यांच्यासोबत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यातर्फे मिटिंगा झाल्या. 3 दिवसापासून सतत मिटिंगा चालू होत्या पण त्या निष्फळ झाल्या मिटिंगा. आणि आज शेवटची मिटिंग 4 वाजता ठरवली होती. 4 वाजतापासून हे मिटिंग चालू झाली. त्यामध्ये रेल्वे बोर्डाचे DRM बोर्डाचे जे प्रतिनिधी होते ते आले होते. त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं की बा तुम्ही या आंदोलन थांबवा. परंतु आम्ही एका अटीवर थांबलेलो होतो की जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्या प्रकारचं आंदोलन स्थगित करणार नाही. शेवटी त्यांनी 7 वाजता तुम्हाला नोटिसा पण दिल्या होत्या आदल्या दिवशी आंदोलन स्थगित करून, काय सांगा? आम्हाला रेल्वे लोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन भाऊ गवळी आणि मी आम्हाला दोघाला सांगण्यात आलं की उद्या तुम्ही आंदोलन स्थगित करा. पण म्हटलं आमच्या आंदोलनाची तयारी झाली, आम्ही कुठल्याही प्रकारचे आंदोलन स्थगित करणार नाही. त्याकरता आम्हाला जे त्यांची प्रोसेस असते त्या प्रोसेसनुसार त्यांनी आम्हाला
नोटीस दिली का तुम्ही हे आंदोलन करू नका बा, आंदोलन केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारे पण आम्ही आंदोलनाकरता ठाम होतो. आणि आज जे मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये 7 वाजता आपल्याला जबलपूर एक्सप्रेस थांबण्याची आम्हाला माहिती दिली आणि तसंच लेटर सुद्धा आम्हाला ते देण्यात आलं की आता जबलपूरचा थांबा मिळाला आहे, तुम्ही तुमचं आंदोलन थांबवा. परंतु आमची जी मागणी होती, ही मागणी जबलपूर आणि शालिमार दोन्ही रेल्वेच्या त्या दोन्ही थांब्याबद्दलची ते मागणी होती. त्याकरता आम्ही त्यांना म्हटलं, ज्याप्रमाणे तुम्ही जबलपूरचा थांबा दिला त्याचप्रमाणे आम्हाला त्या लेटरवर लिहून द्या की बा तुम्हाला शालिमारचे सुद्धा थांबा मिळणार आहे. त्याच पद्धतीनं त्यांनी आम्हाला सर्व ते DRM त्या बोर्डाच्या प्रतिनिधी यांनी आम्हाला लिहून दिलेला आहे. आणि हा जो एक विजय झाला आहे, चांदूर रेल्वे शहरातील सर्व जनतेचा विजय झाला आहे. आणि चांदूर रेल्वे कृती समितीच्या तर्फे तसेच चांदूर रेल्वे व्यापारी संघटना, चांदूर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, तसेच चांदूर रेल्वे शहरातील सर्व जनता याच्यातर्फे मी रेल्वे बोर्ड समितीचे सुद्धा आभार मानतो. आणि या रेल्वे थांब्याकरता सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला, त्यांचे सुद्धा आभार मानतो. चांदूर वासियांचा, चांदूर वासियांचा यानंतर थांबणार नाही, तोपर्यंत या बैठकीतून आम्ही उठणार नाही, अशी भूमिका घेणारे आदरणीय रावसाहेबजी रोठे आपला अभिप्राय ठेवतील. आज खरोखरच चांदूर वासियांसाठी आनंदाचा क्षण आहे की आज आमचे सन्माननीय खासदार रामदासजी तडस, सन्माननीय आमदार प्रतापदादा अडसड आणि आपल्या येथील रेल रोको समितीने ज्या पद्धतीनं पाठपुरावा केला आणि आपल्यासाठी या सगळ्या मंडळीने जी मेहनत घेतली, त्या मेहनतीतूनच आपल्या इथे जबलपूर, अमरावती जबलपूरचा थांबा आपण मिळवू शकलो. याकरता सन्मान्य रेल समितीसाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे आणि सन्माननीय आमदार आणि खासदारांसाठी पण त्यांना पण आपण धन्यवाद देऊया की त्यांनी आपल्याला या ठिकाणी या क्षणी, कारण हा पाठपुरावा झाला नसता या शेवटच्या क्षणापर्यंत आपण हा थांबा मिळू शकलो नसतो. पाठपुरावा झालेला होता, यांनी सततचा पाठपुरावा होता आणि शेवटी यांनी कळकळीनं रेल रोको ठेवलेला होता. आणि संदर्भी आंदोलनात आपल्याला माहित आहे भरपूर सारं आपलं नुकसान होते, बाकीच्या गोष्टी होतात, परंतु काहीतरी ते आपण जे केलेला पाठपुरावा होता तिथपर्यंत पत्र पोहोचलेले होते आणि त्या माध्यमातून आपल्याला हा थांबा मिळालेला आहे. आणि दुसऱ्या थांब्याबद्दल सांगायचे विषय झाला शालिमारचाही थांबा लवकरात लवकर त्याचं प्रपोजल आपलं फॉरवर्ड झालेलं आहे. त्याचं संदर्भीय पत्रही आपल्या येथील कृती समिती, आपल्या येथील नितीन भाऊ गवळी अध्यक्ष आहेत, आमचे मदन भाऊ कोठारीजी, बंडूभाऊ यादवजी, बाकी सर्व मंडळी, या सर्वांना माहिती आहे बाकीचं या पद्धतीने त्यांना आपल्याला पत्र देण्यात आलं. आणि गत अनेक वर्षापासून रामदास तडस यांना भाजपचेच रामदास तडस आणि तुम्ही पण भाजपचे त्यांना पाठपुरावा केला असता त्यांनी या गोष्टीवर काळजी घेतली नाही, काय सांगाल? पण आज जेव्हा रेल रोको आंदोलन मोठ्या स्वरूपात होत असताना त्यांनी काळजी घेतली, पण भाजपचे ते लोकसभा वर्धा लोकसभेचे खासदार असताना त्यांनी आतापर्यंत का परत निवडली, काय सांगाल? विषय कसा असतो, तुम्ही समजा 100 रुपयाची नोट मागितली, पटकन द्या खिशातून, तुम्ही पटकन काढून देतो. परंतु विषय असा आहे की ते शासकीय विषय आहे. शासकीय विषय हा कोणताही असेल तो शासकीय पद्धतीने चालत असतो. आपल्याला चांगलं त्याचं नॉलेज म्हणजे आपले पत्रकार मंडळी आहे यांना माहित आहे शासनाची कोणती योजना किंवा काही पद्धतशीर एका टेबलावर दुसऱ्या टेबलावर तो कागदपत्र जात असतो आणि त्यामुळे त्या गोष्टीला वेळ लागला. मी त्याबद्दल बाकीचं दिलगिरी व्यक्त करतो, परंतु वेळ लागला, परंतु दुरुस्त आलेलो आहो. आणि आपल्याला आंदोलन होण्याच्या पूर्वीच आपण अभिनंदन केलं पाहिजे खासदार साहेब, आमदार साहेबांचं की आंदोलन होण्यापूर्वीच, आंदोलनाचा दिवस उजळण्यापूर्वीच भले रेल रोको समितीने आपल्याला इशारा दिलेला होता, परंतु आपण तो थांबा त्यांना आणून देऊ शकलो, हे जास्त महत्वाचं आहे. शहरात आंदोलन होत आहे म्हणून आज नाही हे बघा गवळी आणि सर्वपक्षीय एकदम मी मान्य करतो त्यांचा वाला विषय की बा त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलनातूनच कसं राहते, काही विषय काही समस्या आपल्याला जाहीरपणे समोर आणायच्या असेल, आपल्या कोणत्याही समस्या राहतात कधी कधी. तुमचेच भाजपचे जे वर्धा लोकसभेचे भाजपचे जे खासदार होते त्यांनी आतापर्यंत केअर घेतली नाही त्यांनी केअर घेतली नसती. आमच्या जवळ 200 पानाचा पुरावा आहे, आपल्याकडे 200 पानाचा पुरावा आहे. त्यांचे सन्माननीय प्रतिनिधी आणि उमेदवार प्रभारी प्रणवजी जोशी इथेच उभे आहेत आणि त्यांना कसं ऐका ही वेळ आली नसती. नाही हे एकदम बरोबर आहे तुमचं, वेळ आली नसती, परंतु काही गोष्टी त्या टायमानच होत असतात. आपल्याला प्रत्येक गोष्टीला काही ना काही टाइम द्यावा लागत असतो. कसं राहतं, तुम्ही एका दिवसात जादूच्या छडीसारखं पटकन झालं बा आणि हे होऊन गेलं,
कसं राहतं, कोरोना काळ गेला, त्यामध्ये त्या भरपूर साऱ्या आपल्याच ठिकाणच्या नाही, चांदूरचीच नव्हती बंद झाली, तर भरपूर ठिकाणच्या बंद झाल्या होत्या. पण जसा कोरोना काळ गेल्यानंतर कालांतरानं हळूहळू त्याचा पाठपुरावा झाला, तसे एक ट्रेन आपली चालू झालेली आहे. धामणगावला अनेक ट्रेन थांबते, पण चांदुरात 30-30 सेकंदाच्या थांब्यासाठी यांनी प्रयत्न केले आहे. बरोबर आहे. त्यांची गवडी आणि सर्व गाव एकदम धामणगावला बसेस त्यांना नाही न्याय मिळाला, त्यांना आंदोलन कसं करायला आहे? न्याय मिळाला. काय सांगाल? हा, धामणगाव आणि चांदूर तुम्ही जे कंपॅरिझन करू राहिले, तर धामणगाव या शहराला आपल्या इथे यवतमाळचा कोटा आहे, यवतमाळचा कोटा लागून आहे आपलं. हे त्याच्या जाणीवपूर्वक आपण त्याचं हे केलं पाहिजे. कसं राहतं नाही, मग इथे नाही तुमचं म्हणणं इथेच का थांबते आणि इथेच का थांबत नाही, या संदर्भी आम्ही सांगून राहिलो आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय आहे आपल्या चांदूरबद्दल. आपलं टार्गेट आहे ना खासदार आहे ना बाकीचं टार्गेट आहे. आपलं टार्गेट एकच आहे का आपल्या चांदूरमध्ये थांबा मिळाला पाहिजे. आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं. बाकीच्या पक्षीय राजकारण आपल्याला करायचं नाही आहे. इथं सर्व पक्षी आहे. 2 मिनिट ऐका. नाही राजकीय प्रश्न नाही, हा शहरासाठी महत्वाचा मी प्रश्न आहे. तेच म्हणत आहे. मी शहरासाठी आपल्याला अर्जुनासारखा पक्षाचा डोळा आपला थांबा होता आणि सर्व गावकऱ्यांच्या मनातली ही इच्छा होती, सर्व चांदूरवासियांच्या मनातली इच्छा होती, जी आपण आज पूर्ण करू शकलो. आणि ते माध्यम म्हणजे माननीय खासदार साहेब, आमदार साहेब, मोदीजीचं सरकार आपलं होतं, म्हणून आम्ही ताकदीने म्हणून इथून बोलू शकलो. एक साधे कार्यकर्ते म्हणून आम्ही या थांबा खिचून आणू शकलो, या सगळ्याचे मिळून सगळ्यांचं. आणि नितीन भाऊ गवळी या सगळ्याचा मी सगळ्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही साधे कार्यकर्ते मिळून आम्ही इथं बसलो आणि ते खिचून आणला. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि आता समजा जबलपूर मिळाला, पण शालिमार साठी तुम्ही प्रयत्न करणार का? खासदार तळस यांच्याकडे पाठपुरावा करणार का? पाठपुरावा ऑलरेडी झालेला आहे. आपल्या माहिती करता सांगतो, आपल्याचं ते पत्र मिळून घ्यावं. आपलं जे पत्र आलेलं आहे रेल्वेचं, त्यांचा जो ठराव होता तोही पास झालेला आहे. आणि कसं राहतं, हे प्रत्येक डिव्हिजन मधून तो ठराव जात तिथपर्यंत जातो दिल्लीपर्यंत, आणि त्यानंतर त्याच्यावरती सँक्शन येतं रेल्वे बोर्डाचं. त्याची प्रोसेस आहे. तर त्या प्रोसेसमधून गेल्यानंतर निश्चितच रेल्वे आपल्या मंडळाचं आपल्याला हे भेटल्यानंतर प्रोव्हिजन भेटल्यानंतर तोही थांबा पूर्ववत होऊन जाईल. आणि आपल्याजवळ यापूर्वी 8 थांबे होते, 8 थांबेचे 8 थांबे आपल्याला मिळू शकतात. कारण आता सध्या आपले 6 होते, आता 7 झालेले आहेत. आणि एकच थांब्यासाठी आता आपल्याला पाठपुरावा करायचा आहे आणि तो निश्चितच आम्ही करू. विनोदजी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपला अभिप्राय ठेवावा. उद्या 17ला रेल रोको कृती समितीच्या वतीने आणि चांदूर रेल्वे तालुक्याच्या वतीने सर्वसामान्य जनतेने या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. आणि हे आंदोलन उत्स्फूर्तपणे होतं. हे थांबू शकणारं आंदोलन नव्हतं. पण आज 4 वाजल्यापासून रेल्वे प्रशासनाने आमच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेमधून एक जबलपूर गाडी आपल्याला 22 तारखेपर्यंत तिचा थांबा आपल्या इथं मिळणार आहे. आणि तसेच जे शालिमार एक्सप्रेस आहे, त्या शालिमार एक्सप्रेसचे सुद्धा ते प्रोसेसमध्ये आहे, ती सुद्धा लवकरात लवकर मिळतील असे त्यांनी आपल्याला लेटर दिलं. म्हणून मी चांदूरवासियांचे, पूर्ण तालुक्याचे आणि तसेच या थांब्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे सर्वांचे आभार मानतो. तसेच आपल्या शहरातील तालुक्याचे पोलीस स्टेशन, या पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो. इन्क्लाब जिंदाबाद. कोऑपरेटिव्ह सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षलजी वाघ काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि वैयक्तिक त्यांच्या वतीनं रेल रोको कृती समितीच्या वतीनं आपला अभिप्राय ठेवतील. सर्वप्रथम सर्व शहरवासियांचे अभिनंदन. आजचा विजय हा कोणत्या पक्षाचा नसून सर्व चांदूर रेल्वे शहरवासियांचा तसेच तालुकावासियांचा आहे. या आंदोलनाला जे दिशादर्शक ठरलेले आहे ते रेल कृती समिती यांची एक दिशादर्शक मार्गदर्शन ठरलेलं आहे. हा विजय सर्व चांदूर रेल्वे शहरातील व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व नागरिकांचा आहे. आणि चांदूर रेल्वे शहरासाठी किंवा तालुक्यासाठी पुन्हा असेच सर्व पक्षांची विचारधारा सोडून किंवा पक्षांचा एक विचार सोडून शहराच्या विकासासाठी सर्व लोक पुन्हा एकत्र येतील. कुठलेही काम असो, शहराचा विकासाचा कुठलाही मुद्दा असो, सर्व लोक एकत्रितरित्या लढतील असेच आजच्या आंदोलनातून असं दिसून येत आहे. आणि शेवटी एकच सांगावं वाटतं, आठवून फक्त इतिहास आता स्वस्थ बसून चालणार नाही, व्यक्त व्हावे कृती व्हावी, या वाचून पर्याय उरला नाही. याचीच प्रचिती आज आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून आली. त्याची दखल घेऊन आंदोलनाचा पूर्वीच आपल्याला रेल्वे प्रशासनाने इथे दोन्ही थांबे दिलेले आहे. त्याबद्दल सर्व पुन्हा एकदा रेल्वे कृती समितीचं आभार मानतो आणि थांबतो. आज बड़े खुशी की बात है कि अपने चांदूर रेलवे में रेल रोको कृति समिति और साथ में पूरे गांव के लोग, सर्वपक्षीय सब लोगों ने आके आज जो एक मिसाल बनाई है कि अपने को आज कम से कम 3 साल से कंटिन्यू
2 गाड़ी के लिए अपन कोरोना काल के महामारी के टाइम से अपने गाड़ियां इन्होंने बंद किए थे। हमने कृति समिति की तरफ से और बाकी सब पार्टी सब लोगों की तरफ से आज उनसे जबलपुर अमरावती गाड़ी, अमरावती जबलपुर वो गाड़ी का लेटर ले लिए है। और वो लेटर के अंदर मैंने उनसे ये पूछा कि भाई आपने जबलपुर तो चालू कर दिए, मगर जबलपुर आएगी कौन से दिन? वो बोले आपको हम गारंटी देते हैं कि 22 तारीख के दिन से तुम्हारी जबलपुर चालू हो जाएगी। क्यों? कि कलेक्शन जबलपुर से लेकर अमरावती तक हर एक रेलवे स्टेशन के ऊपर कलेक्शन जो होती, टिकट आती, टिकट का सब सुधारना करना पड़ता है। और इसके बाद अब हम आगे है कि भाई शालीमार 50-60 साल से हमारे यहाँ शालीमार चालू थी, तुमने शालीमार क्यों बंद करे? तो उन्होंने ये बोले, उनका बोलना ये है कि भाई हम शालीमार भी, अगर आप शालीमार नहीं देंगे तो हम इससे भी बड़ा आंदोलन करेंगे। या ऐसा उनसे राइटिंग में लिख के लिए, उन्होंने हमको राइटिंग में लिख के दिए। मैं चांदूर रेलवे के लोगों से और पूरे सब गांव के नागरिकों की तरफ से, रेल रोको कृति समिति की तरफ से सब लोगों का आभार मानता हूँ। और आज का ये पूरा जो अपना मेहनत की गई है 4-6 महीने से, 3 साल से जो मेहनत की गई है, 8-15 दिन जो कंटिन्यू मेहनत की गई है, और उसमें अपने चांदूर रेलवे के पुलिस स्टेशन ने भी सपोर्ट मिला, रेलवे वालों ने भी सपोर्ट करे। वो पहले से अपने को सपोर्ट करके आते आ रहे। वो उनका बोलना ऐसा है कि चांदूर रेलवे एक शांत गाँव है। हमारे गाँव में तुम हमारे चालू गाड़ियां बंद कर दे रहे। वो उनका यह बोलना है कि तो कलेक्शन नहीं है। अब कलेक्शन रहेगा कैसा हमारे गांव का? हमारा गांव विदर्भ का सबसे बड़ा तालुका चांदूर रेलवे, उसके तुमने 4 तालुके कर दिए। धामनगांव एसडीओ हमारा चांदूर रेलवे तहसील हमारी थी, तिवसा तहसील हमारी, एसडीओ हमारा था। नांदगांव में गांव चले गए, 4-4 टुकड़े कर दिए, इतना सा गांव करके रख दिए। और हमारे गांव में कलेक्शन आएगा कहाँ से? हमारे गांव में कलेक्शन आएगा कहाँ से? तो मैंने उनको ये बोला कि एक काम करो साहब, अब तुम अगर गाड़ियां नहीं देते हो तो हमने पहले रेलवे स्टेशन पे ताला लगाए थे, अब रेलवे स्टेशन ही बंद कर देंगे। हमारे गाड़ियां ही नहीं होना, हम बडनेरे से जाएंगे, हम धामनगांव से जाके बैठेंगे, हमारे यहाँ से गाड़ियां नहीं हो। मगर उन्होंने अपनी रिक्वेस्ट सब गाँव वालों की, और अरुण भाऊ, अपने आमदार, पूरे जितने भी कार्यकर्ते हैं सब उन्होंने सपोर्ट करे। वो उनके अरुण भाऊ के भी कार्यकर्ता आए थे, बड़े पीए आए थे, उन्होंने सपोर्ट करे, इसमें कोई शक नहीं। आप अपना आज से 22 तारीख से थांबा चालू हो जाएगा। और जो अपना आने वाला है कुर्ला से शालीग्राम, पहले उसको हावड़ा कुर्ला बोलते थे, वो भी गाड़ी बहुत एक महीना 15 दिन के अंदर चालू हो जाएगी। मिसळी मिळावी अशी तरतूद करणारे आदरणीय आमचे बंडूभाऊ यादव शिवाजीनगर मधून हे आपलं मनोगत व्यक्त करतील। प्रथम आपले चांदूरवासीय यांना माझा खरोखर अभिनंदन, माझा नमस्कार। कारण आज रेल रोको कृती समितीने जे आंदोलन आपल्या चांदूर रेल्वेमध्ये जाहीर केलं होतं, जे जबलपूर गाडी आणि शालीमार गाडी यांचा थांबा देण्याकरिता आज सर्व पक्षांनी एकत्रित येऊन जी ताकद उभी केली होती आणि उद्याच्या आंदोलनाची जी तयारी झाली होती, ही फार म्हणजे बिकट अशी आक्रमक स्थिती, अशी परिस्थिती निर्माण झाली होती। सर्व स्तरातून विचारपूस चालू झाली होती का आंदोलन कशा पद्धतीचं आहे, खुफियामधून, पोलीस अधिकाऱ्याकडून, रेल्वेच्या खुफिया अधिकाऱ्याकडून सुद्धा। आणि खरोखर चांदूरवासियांचं मी मनापासून कौतुक करतो की या रेल रोको कृती समितीला सर्व पक्षीय आणि चांदूरवासियांनी एकमतानं एक दिलानं जी ताकद दर्शवली। आणि त्याचा जो 2-3 दिवस जो चर्चासत्र चाललं, त्याच्यातून जरी निष्फळ काही झालं नाही, पण आजच्या चर्चासत्रातून आपले खासदार साहेबांचे पीए, तसे प्रतापदादांचे सुद्धा पीए, रावसाहेब सुद्धा, आणि काँग्रेस पक्ष सुद्धा, आणि सर्व पक्ष एवढ्या ताकदीनं, आणि त्याचप्रमाणे रेल रोको कृती समितीमध्ये असलेले सर्व सभासद आणि रेल्वेचे आता सध्या ठरलेले जे कोणती सल्लागार समिती यांनी सुद्धा खरोखर त्यांचा पवित्रा आक्रमक पद्धतीनं मांडला। आणि हे सर्व आपल्या पदरात पडून घेतलं। आणि जो उद्याचा जो एक तणाव निर्माण झाला होता आपल्या शहरामध्ये, त्या तणावावर एक जरी आपल्याला थांबा त्यांनी आपल्याला 22 तारखेपासून जबलपूर गाडीचा दिला आहे, आणि शालीमारचा सुद्धा ते देणार आहेत। जर दिला नाही तर हे आंदोलन असं चालू राहणार आहे, असं आपण त्या ठिकाणी जाहीर त्यांना सांगितलेलं आहे का आंदोलन हे सध्याचं स्थगित झालेलं आहे, थांबलेलं आहे, परंतु हे आंदोलन सुरूच राहणार आहे जोपर्यंत आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी, आपल्याला ह्या रेल्वेचा थांब्यासाठी ह्या आंदोलनाचा पवित्रा आपला थांबलेला नाही, हा सुरूच राहणार आहे।
परंतु त्यांच्या ह्या लेखी आश्वासनामुळं हे सध्याचा थांबलेलं आहे. म्हणून आपण काही त्याची माघार घेतलेली नाही. खरोखर चांदूरवासियांचं, सर्व पक्षांचं, सर्व सभासदांचं, कृती समितीचं मी मनापासून खरोखर अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि यापुढे अशी आपल्या खरोखर अन्यायाच्या मागणीसाठी आपण एकत्रित आलो पाहिजे आणि अशा पद्धतीचं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे, हीच या ठिकाणी अपेक्षा ठेवतो. थांबितो. धन्यवाद. सर्व चांदूर रेल्वे नगरीतील सर्व जनतेच्या सर्वात पहिले हार्दिक शुभेच्छा देतो. आमचं जमतेम नियुक्ती झाली होती 8 दिवसा पहिले आणि आमच्यासमोर नितीन भाऊचा एक फोन आला किंवा असा आपला थांब्याचा कार्यक्रम करायचा आहे. तो कार्यक्रम पहिल्या वेळेस कॅन्सल झाला, जेणेकरून जे लोक येणार होते सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्यांचाच कार्यक्रम दौरा कॅन्सल झाला. त्यानंतर दुसऱ्या वेळेस आम्ही धामणगावमध्ये संयुक्तरित्या त्यांची भेट घेतली. ती भेट घेतल्यानंतर त्यावरही कोणती प्रतिक्रिया त्यांची आली नाही. हे आली नाही याचा अनुमान लागताच आम्ही म्हणजेच नितीन भाऊ गवई यांनी जे आंदोलनाची भूमिका घेतली त्यात आपण सर्व शहरवासी, सर्व पक्षचे कार्यकर्ते सर्वांनी सहभाग घेतला आणि आज हा प्रसंग घडून आलेला आहे की त्यांचे प्रतिनिधी इथं आले, चांदुरात आले आणि त्यांनी रेल्वेच्या थांब्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती देऊन पहिली गाडी जी आहे ती इथे थांबणार आहे, दुसरी जी आहे ती 20-25 दिवसात, महिनाभरात त्यांचा टेक्निकली प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ती थांबवणार आहे. ह्या सर्व गोष्टी गेस्ट हाऊसवर आता चर्चा झाल्या, त्याचं पत्र मिळालेलं आहे आणि आपण हा एक गड जिंकलेलो आहोत. यात सर्व लोकांचा सहभाग आहे, त्याबद्दल सर्व लोकांचे अभिनंदन करतो. आणि पुढील जी शालिमार गाडीचा जो विषय आहे त्याच्यासाठी आपण एक लिमिट ठेवू आणि त्या लिमिटमध्ये जर त्या स्टॉप इथे झाला नाही तर पुन्हा आपण आंदोलनाची भूमिका याच ठरलेल्या प्रखर त्यांनी पुन्हा घेण्याची आपण तयारी दाखवू. एवढे बोलून मी माझं रेल रोको कृती समिती कृती समिती चांदूर रेल्वेतर्फे जे एक आंदोलन छेडण्यात आलं आहे त्या आंदोलनाला आज आपण यशस्वी झालेलो आहोत. आपल्याला एक जबलपूर गाडीचा स्टॉपेज मिळालेला आहे आणि जी शालिमार एक्सप्रेस आहे त्याचा स्टॉपेज आपल्याला पुढे मागे एखाद्या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता त्यांनी आपल्याला वर्तवून दाखवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये चांदूरवासी जनतेला मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्यानंतर माझं असं म्हणणं आहे का बा असा कोणताही चांदूरच्या विषयामध्ये कोणताही असा काही असला तर सगळ्यांनी एकजूट होऊन आणि कोणत्याही पक्षाचं किंवा मी याचा मी त्याचा असं न म्हणता जर अशा कार्यक्रम जर असला तर अशा कार्यक्रमामध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होईल आणि तुम्हाला जे काही माझ्याकडनं अपेक्षा असेल त्याप्रमाणे आपण तसं करू. आणि आपल्या इथल्या पोलीस स्टेशनने जे आपल्याला सहकार्य केलं आणि RPF आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी सुद्धा जे आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा सुद्धा मी कृती समितीतर्फे आभार मानतो. आणि बस इतकंच बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या केबल व्यवसायाला दूर करून, आपल्या मित्र समुदायाला दूर करून, आपल्या प्रपंचाला दूर करून जबलपूर आणि शालिमार गाडीचा थांबा करण्यासाठी रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी आतापर्यंत मेहनत घेतली त्या मेहनतीचं आज आपल्याला फळ मिळालेलं आहे. त्याबद्दलचा अभिप्राय माननीय रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीनजी गवडी हे आपला अभिप्राय ठेवतील. धन्यवाद. 4 वर्षापासून तुम्ही या रेल रोको समितीसाठी शुभ अध्यक्ष या नात्याने पाठपुरवठा करता रेल रोकोसाठी, काय सांगाल? सर्वप्रथम मी आज सर्व चांदूरवासियांचं अभिनंदन करतो की ह्या चांदूरवासियांच्या एकतेच्या लढ्याचा हा विजय आहे. आज चांदूर रेल्वेतील माझे तळागाळातील मित्र, तो फळफ्रूटवाला असेल, व्यापारी बंधू असेल, जो विद्यार्थी असेल, महिला असेल, यांना प्रचंड मनस्ताप या रेल्वे थांबत नसल्यामुळे होत होता. आणि रेल्वे थांबा हा काही सुपरफास्ट एक्सप्रेस तर नव्हत्या, एक शालिमार एक्सप्रेस आणि जबलपूर या दोन्ही गाड्या आपल्या इथं बऱ्याच वर्षापासून थांबत होत्या, त्या थांबायला पाहिजे. एक क्षुल्लक विषय हा आपण सातत्याने मागत होतो आणि याचा पाठपुरावा आपण सगळे मिळून, तुमचं सगळ्यांचं पाठबळ असल्यामुळे
आपण ते करत होतो. आणि या संदर्भात आम्ही खासदार साहेबांनाही भेटलो, दिल्ली रेल्वे बोर्ड येथेही गेलो आणि प्रत्येक ठिकाणी आपण ही मागणी म्हणणं मांडलं. आणि मध्यंतरी जे रेल्वेचे महाव्यवस्थापक आपल्या चांदुरेला येऊन जाणार होते आणि धामणगावला थांबणार होते, तर आपण सर्वांनी मिळून त्यांना घेराव करण्याचं एक आपण आंदोलन उभं केलं होतं. पण रेल्वेचे अधिकारी तेही आता आंदोलन करता करता मित्र झाले. त्यांनी रिक्वेस्ट केली की आमचे GM साहेब आहेत, आम्ही तुमचं म्हणणं हे रेल्वे बोर्डाकडे पाठवतो, तुमच्यासाठी सगळेजण प्रयत्न करीत आहेत आणि याला यश येईल, फक्त GM साहेबांना तुम्ही घेराव टाकू नका. त्यांनी एक पत्र दिलं आणि ते पत्र आपलं दिल्ली बोर्डाकडे पाठवलं. म्हणून आपण तो घेराव टाळला आणि मग GM साहेबांची त्यांनी भेट करून दिली. GM साहेबांना आपलं सगळं म्हणणं आपण तिथे या निवेदनाच्या माध्यमातून मांडलं. त्या GM साहेबांना निवेदन देताना आपल्या चांदूर रेल्वेचे एकतेचा एक मोठा प्रतीक म्हणून प्रतापदादा अडसळ आमच्या सोबत होते. त्याचबरोबर माजी आमदार साहेब वीरेंद्रजी जगताप साहेब यांनी सुद्धा पुढाकार घेतला, तेही सुद्धा आले. त्यांनी सुद्धा आपलं म्हणणं त्या GM साहेबापुढे मांडलं की चांदूर रेल्वेच्या इथं असा प्रॉब्लेम, आणि ते रेल कृती समितीचे सर्व समभाग म्हणून आपलं या लढ्यात उतरून त्यांनी आपली बाजू मांडली. मी त्या सर्वांचं, त्या लोकप्रतिनिधींचं आभार व्यक्त करतो. आजही प्रतापदादा अडसळ, खासदार रामदासजी तळस साहेब हे दिल्लीत आहेत आणि इकडे आपलं आंदोलन गतिमान होत आहे. आपलं आंदोलन यावेळेस महाआंदोलन होतं आणि हे आंदोलन नुसतं कोणी नितीन गवडी किंवा याच्यातले 2-3 सदस्य याचं नव्हतं. तुम्ही सगळ्यांनी जो याच्यात सहभाग घेतला, तुमच्याकडे प्रत्येक लोक आले असतील, खुपियाचे लोक आले असतील, पण चांदूर रेल्वे एकतेत कुठेही गेल्यानंतर ज्या पद्धतीनं सगळ्यांचा प्रतिसाद, सगळ्यांचा एकतेचा जो विषय दिसला की चांदूर रेल्वेचा थांबा झाला पाहिजे, तर हा विषय लक्षात घेऊन आज खासदार साहेबांनी तातडीनं त्यांचे PA प्रणवभाऊ जोशी, त्याचबरोबर आपल्या विभागातील आपले मित्र राजूभाऊ हजारे यांना तातडीनं त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घेऊन इथं चर्चेसाठी पाठवलं. आज रेल्वेचे अधिकारी, हे पहिल्यांदा घटना असेल की रेल्वेचे अधिकारी चांदूर रेल्वे 4 वाजतापासून येऊन बसलेले आहेत. आज या लढ्यात आपण चांदूर रेल्वेचे सगळेच मंडळी सहभागी होतो. वंचितचे निलेश ईश्वरकर बाजी असतील, वीरेंद्र भाऊ असतील, काँग्रेसचे पदाधिकारी असतील, भाजपचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी मोठ्या ताकदीने सहभाग नोंदवला आणि आपलं चांदूर रेल्वेचं म्हणणं हे अगदी योग्य दिशेनं तिथे पोहोचवलं. याचा आज यशस्वी भाग म्हणजे पत्र मिळालं, जबलपूर थांब्याचं पत्र रेल्वे बोर्डानं काढलं. हे तुमच्या आमच्या सगळ्यांचं लढ्याचं यश आहे. म्हणून चांदूर रेल्वे एकतेचा हा विजय आहे. अनेकांनी म्हटलं की असा जर मुद्दा असला चांदूर रेल्वे विकासात्मक, तर आपण सगळेजण एक आलो पाहिजे. ते म्हणतात ना, एक हिंदीत आहे की कौन कहता है आसमान में छेद नहीं होता, एक पत्थर तबीयत से उछालो तो यारो. तर हा अनुभव तुम्ही आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून आपण घेत आहोत. आज खरंच आभार मानायचं म्हटलं तर खूप मोठी यादी आहे, काही लोक सुटलेली, पण यामध्ये आपल्या येथील ठाणेदार साहेब अहिरवार साहेब यांची खूप महत्वाची भूमिका आहे. ज्या दिवसपासून या आंदोलनाची भूमिका आम्ही स्पष्ट केली आणि तीव्रता जाणवत होती, तर त्यांनी त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये बोलावून रेल्वेचे अधिकारी आणि ते आपला संवाद करून दिला. आणि याच माध्यमातून काही प्रश्नांची उकल त्यांच्या नजरेत आली आणि त्यांनी सगळ्यांनी समजून घेतलं की यांची मागणी अगदी रास्त आहे. तर याच गोष्टीचा कुठेतरी प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्यांचे खुफियाचे लोक असो, रेल्वेचे खुफियाचे लोक असो, बडनेरातून चौधरी मॅडम, मुंडे साहेब, पठारे साहेब, लांबट साहेब, जे काही मला नावं माहीत आहेत, यांनी अतिशय चांगली भूमिका, आपलं सगळं चांदूरवासीयांचं म्हणणं त्यांच्या प्रशासकीय पद्धतीतून त्यांनी वरच्या पातळीवरपर्यंत पोहोचवलं. आणि आजही शालिमार गाडी आजही थांबा भेटू शकला असता, पण मात्र त्याच्यात काही टेक्निकल अडचणी आहेत. ते 7-8 डिव्हिजन मधून ती गाडी जाते आणि त्याला थोडासा कालावधी लागतो. म्हणून आजच्या आज तो थांबा आपल्याला भेटणे कठीण होता. त्यासाठी आज आपण हे आंदोलन, शालिमार गाडीचा थांबा जोपर्यंत भेटत नाही
तोपर्यंत आपलं आंदोलन हे स्थगित केलेलं आहे. तुम्ही म्हटलंय का 7-8 दिवसांमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, पण यापूर्वी सुद्धा शालिमार गाडी धावत होती, त्यावेळेस प्रॉब्लेम नव्हता काय, काय सांगा? एकदा कोणतीही गाडी बंद झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची जी एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसमधून 2 पावलं आपल्यालाही समजून घेण्याची भूमिका आपण बजावली पाहिजे. आपण आंदोलन करते आहेत, आपल्याला एक विजय मिळाला, एक जबलपूर गाडीचा थांबा आज तात्काळ आपल्या पदरी आला, म्हणजे आपल्याला ते लेटर आला, त्या संदर्भात हा आपला एक खूप मोठा विजय आहे. आणि शालिमारही आपण तो घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जे सगळे चांदूरचे मंडळी आहे, आपले हॉकर्स मधले अध्यक्ष असो, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष असो, या सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. मध्यंतरी काही लोक रावसाहेब दानवेकडे सुद्धा गेले. म्हणजे आपल्या इथून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले तो एक प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांचा, त्या प्रयत्नाला हा यश आलेला आहे. मी त्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि विशेषतः ही लढाई ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, जे पत्रकार मंडळी, जे चांदूर रेल्वेचे एक आंदोलक आहेत, त्यांनी खूप चांगली भूमिका बजावली. त्यामुळे मी त्या सर्व पत्रकारांचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी आपला हे जे रेल्वे आंदोलनाचा जो तीव्र लढा हा प्रशासनापर्यंत मांडला, तो गेला आणि तो पोहोचला. तर मला असं वाटते की आपण हा आनंद साजरा केला पाहिजे. आणि उद्या जे आंदोलन होणार होतं ते आपण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. शालिमार गाडीचा थांबा आपल्याला मिळेल हे आशा आताच आपल्याला रावसाहेब यांनी सुद्धा सांगितलं. प्रतापदादा आणि खासदार साहेबांनी सुद्धा हा शब्द दिला. प्रणवजी जोशी साहेब त्यांच्याकडून आलेले आहेत, तेही सांगतायत की हे थांबा नक्की होतील. राजूभाऊ हजारे जे खासदार साहेबांचे पीए आपले सगळ्यांचे परिचयाचे आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण शालिमार गाडीचा थांबा सुद्धा तो घेऊ. म्हणून या लढ्यामध्ये जितकेही लोक सहभागी झाले, कळत न कळत, ज्यांनी बसून सुद्धा व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर ज्या ज्या माध्यमातून जसं जसं जमलं त्या पद्धतीने आज आपण हा उठाव केला होता, तो तुर्तास आपण स्थगित करू. आणि हा सगळा त्यांचा विजय आहे एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो.